वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोभमं गतिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमो सुधकेवली बणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि आश्रवाधिकार आम्ही बघतो आहे। बुद्धिपूर्वक आणि अबुद्धिपूर्वक भाव हे प्रकरण आमचं सुरू आहे। बुद्धिपूर्वक भाव हे ज्ञानीच्या जीवनात रागद्वेषादी बुद्धिपूर्वक भाव ज्ञानीच्या जीवनात असत नाही, त्याच्या जीवनात अबुद्धिपूर्वकच भाव आहे हे आचार्य म्हणणार आहेत। आणि बुद्धिपूर्वक म्हणजे काय, तर जे इच्छापूर्वक नाही, जे स्वामित्व रूप आम्ही मानत नाही, त्या भावांना जरी जीवाच्या पर्यायी तो भाव होत असला तरीही त्याच्या प्रती ममत्व भाव नसल्यामुळे, स्वामित्व भाव नसल्यामुळे, तो भाव इच्छे विना झाला असल्यामुळे तो त्या ठिकाणी अबुद्धिपूर्वक म्हटल्या जातो। आणि बुद्धिपूर्वक हा अज्ञानीचा भाव बुद्धिपूर्वक म्हटल्या जाणार आहे, कारण तो ज्ञातही होतो, इच्छा पण आहे, हे मला करायचंय या भावनेनी प्रेरित होऊन ती क्रिया त्याच्याकडून घडते, तो भाव घडतो आणि कर्मोदय देखील तिथे असणारच आहे। या सगळ्या गोष्टी असल्यामुळे तो भाव बुद्धिपूर्वक असा भाव म्हटल्या जातो। ज्ञात भाव आहे तो बुद्धिपूर्वक आहे, आणि जो आपल्यालाही समजत नाही आणि इतरांनाही समजत नाही तो अबुद्धिपूर्वक म्हटल्या जातो। अबुद्धिपूर्वकामध्ये कर्मोदयाचं प्रधानतेने निमित्त कारण आहे। अबुद्धिपूर्वकामध्ये इच्छे विना परिणाम घडलेला आहे। कधी कधी आम्ही पाहतो व्यवहारामध्ये आम्ही अगदी एखादी गोष्ट बोलणार नाही हे ठरवून जातो की यामध्ये मी बिलकुल पडणार नाही, बोलणार नाही, अशी आमची मानसिकता देखील असते। पण प्रसंग असा असतो की आम्ही त्यावेळेला बोलतो। हा अबुद्धिपूर्वक आहे। आणि कधी कधी बुद्धिपूर्वकही आमच्या जीवनात चालतो, अबुद्धिपूर्वकही चालतो। तर अशा तऱ्हेने किंवा आता आपण स्वाध्यायात आहोत, स्वाध्यायात असताना आमच्या मनामध्ये रागद्वेषादी परिणाम सुरू आहेत, हे अबुद्धिपूर्वक आहे। पण अध्यात्म ग्रंथात मिथ्या दृष्टीच्या परिणामांना अबुद्धिपूर्वक म्हटलं नाही, आणि ज्ञानीला अबुद्धिपूर्वक परिणाम असतात असं म्हटलं आहे। या ठिकाणी अबुद्धिपूर्वक परिणाम मिथ्या दृष्टीला असत नाही हे म्हणण्याचं कारण त्याची रागाविषयीची स्वामित्व बुद्धी आहे। कलश 116 आपण बघितलेला होता, भावार्थ आपला सुरू आहे। ज्ञानी या बुद्धिपूर्वक राग कलंकाचा निरंतर त्याग करतो, की ज्ञानीच्या जीवनात पर्यायी राग असला तरी अंतरंगामध्ये अभिप्राय काय आहे, अभिप्राय तर मी या रागाचा करता नाही, कर्मोदयानी हा राग भाव माझ्या जीवनात आलेला आहे, पण तो हे आहे, सोडण्यायोग्य आहे, मी त्याचा करता नाही, तो हे आहे असं चिंतन त्याचं अंतरंगामध्ये सुरूच आहे। म्हणून त्यांनी बुद्धिपूर्वक संपूर्ण रागाचा त्याग केला। अबुद्धिपूर्वक ज्याच्यावर त्याचा वश नाहीये, इच्छे विना कर्मोदयानी तो भाव होतो आहे, त्याला जीवनातून काढून टाकायचं आहे। आणि हे काढून टाकायसाठी त्याला वारंवार आपल्या त्रिकाली आत्मतत्वाची अनुभूती घ्यावी लागते, त्याच्या चेतना शक्तीला स्पर्श करावा लागतो।
स्पर्श करावा लागतो, याचा अर्थ तो आत्म्याचा निरंतर अनुभव घेण्याचा प्रयत्न करतो. आत्मानुभूतीमध्ये तो तल्लीन राहतो, की जेणेकरून राग जीवनात असला देखील तरीही तो काहीही करणार नाही. तो अबुद्धीपूर्वक राग देखील जिंकल्या जाणार आहे. जर पर्यायित होतो आहे आणि यांनी आत्मस्वरूपात त्यावेळेला हा लीन आहे, तर तो अबुद्धीपूर्वक राग देखील याचं काहीही बिघाड करायला असमर्थ आहे. म्हणजे दोन्ही प्रकारच्या रागाला त्यांनी जिंकलेला आहे. बुद्धिपूर्वक राग आणि अबुद्धिपूर्वक रागाविषयी दोन्हीला त्याच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचं आदराचं स्थान त्यांनी दिलं नाही. राग चांगला आहे असं त्याच्या अभिप्रायामध्ये, श्रद्धेमध्ये आलेलं नाही. पहा, समयसार मध्ये जेव्हा नयाची विभागणी केली, नय विभागणी करत असताना रागाला असद्भूत मध्ये टाकलेला आहे आणि अध्यात्म पद्धतीने ही नयाची सांगड त्यांनी घातली. राग कुणाचा आहे? तर राग हा अबुद्धीपूर्वक म्हटलं. याचं कारण असं की राग जरी जीवाच्या पर्यायीत होत असला तरी राग तो जीवाचा स्वभाव नाही, विभाव परिणती आहे. आणि म्हणून बुद्धिपूर्वक राग याला उपचरित असद्भूत व्यवहार नयाच्या कोटीत टाकलं आणि अबुद्धीपूर्वक रागाला अनुपचरित असद्भूत व्यवहार नयात टाकलं. दोन मध्ये फरक काय केला? तर ज्या वेळेला बुद्धिपूर्वक राग आहे, इथे कर्मोदयाचं निमित्त आहे आणि त्यासोबत एखाद्या बाह्य द्रव्याचं अवलंबन पण आहे. जसं चालताना ठेच लागली, राग आला, राग आला, राग परिणाम झाला, हा अबुद्धीपूर्वक म्हटलं. आता राग येण्यामध्ये नेमकं निमित्त कारण कोणताही विचार करायचा आहे. ठेच लागली म्हणून राग आला का? अध्यात्म सांगते ठेच लागली म्हणून राग आला नाही. ते तर रागाचं बाह्य निमित्त कारण आहे. म्हणजे निमित्ताचं निमित्त आहे, ते परकारण आहे, बाह्य कारण आहे. अध्यात्म म्हणणार आहेत अंतरंग कारणाकडे पाहून की राग कशायांचा, क्रोध कशायाचा उदय होता आणि म्हणून तुला राग आला. यामध्ये एवढी स्वतंत्रता दाखविलेली आहे अध्यात्म पद्धतीमध्ये विश्लेषणाची, की कितीही आम्ही दुसऱ्यांवर राग काढू म्हटलं तरी देखील आम्ही राग काढायला असमर्थ आहे. कारण रागाचं उत्पत्ती स्थान परद्रव्य नाहीच आहे, ते तर बाह्य निमित्त कारण आहे. ठेच लागली नसती तर आणखं दुसरं कोणतं निमित्त मिळालं असतं? स्वतःच्या हाताने आपलंच काहीतरी बिघाड झाला असता आणि राग आला असता, कोणतंही कारण मिळालं असतं. म्हणून ते बाह्य कारण महत्वपूर्ण नाही. बाह्य कारणाशी कधीही भावाची समव्याप्ती घटित होत नाही. कर्मोदयाशी त्याची समव्याप्ती आहे. कर्मोदय आहे तिथे राग आहे, राग आहे तिथे कर्मोदय आहे, अशी समव्याप्ती असली. रागाला अंतरंग कारण ते असलं, अंतरंग निमित्त कारण असलं तरी देखील रागाला मुळातच अध्यात्म ग्रंथात असद्भुतात टाकलं. म्हणून सांगितलं की रागासाठी कर्मोदयाचं निमित्त कारण हे देखील पर आहे. मग राग का आला याचं विश्लेषण स्वतःच्या उपादानगत कारणांनी गेलं आणि राग तुझ्यात आहे आणि म्हणून राग आला, ही स्वतंत्र एक पद्धती, स्वतःची जबाबदारी स्वतःच घेण्याची एक व्यवस्था आणि तेच जीवनामध्ये समाधान देणारं आमचं असं एक महत्वपूर्ण असं समाधान आचार्यांनी दिलं. जोपर्यंत आमची उंगली दुसऱ्यांवर आहे की याच्यामुळे माझ्या जीवनात असे झाले, तोपर्यंत आम्हाला समाधान नाही. आणि जेव्हा आमच्या चुकीचं मूळ
आम्ही स्वतःतच शोधू, तर त्यावेळेला आमच्यातच आम्हाला रूपांतरण करता येऊ शकतं. मलाच माझं रूपांतरण स्वतःमध्ये करायचं आहे. राग माझ्यात आला आहे, या माझ्या मधल्या रागाला मला बाजूला करायचं आहे. बुद्धिपूर्वक राग आणि अबुद्धिपूर्वक रागाची ही अशी भेद विज्ञान परक दृष्टी आश्रवाधिकारामध्ये आचार्यांनी दिलेली आहे. आणि विचार करायचा आहे की जीवनामध्ये आत्मिक समाधान जर आम्हाला मिळायचं असेल, मिळवायचं असेल, आणि खरी शांती, उत्कृष्ट कोचीची अतिंद्रिय शांती जर आम्हाला हवी असेल, तर याच विचारधारेनी आम्ही आनंदी राहू शकतो. जोपर्यंत आम्ही कर्माकडे बघू, तरीही आचार्य सांगतात तू दुसऱ्याच कडे बघतो आहे. याच्यामध्ये दुसरं द्रव्य निमित्त रूपाने फक्त त्या ठिकाणी कार्य करते आहे, पण आमच्या मधलं उपादान तुला शोधावं लागणार आहे. विहिरीमधून आम्ही पाणी काढतो, बादलीत पाणी येतं, पण बादलीत पाणी का आलं याची मीमांसा करताना अध्यात्म सांगेल की विहिरीत पाणी आहे म्हणून बादलीमध्ये पाणी आलं. सद्भूत व्यवहार नाही, म्हणजे असद्भूत व्यवहार नाही. बुद्धिपूर्वक राग आणि अबुद्धिपूर्वक राग दोन्हीलाही असद्भूतात टाकलं. बुद्धिपूर्वकामध्ये कर्मोदयाच्या निमित्तासोबत अन्य बाह्य वस्तूचं निमित्त कारण पण विद्यमान आहे बुद्धिपूर्वकात, आणि अबुद्धिपूर्वकामध्ये केवळ कर्मोदय हे कारण आहे. बुद्धिपूर्वकाला जिंकण्यासाठी आम्हाला बुद्धिपूर्वक रागाचा त्याग करावा लागतो, आणि अबुद्धिपूर्वकाला जिंकण्यासाठी वारंवार वारंवार आत्म्याचा स्वभाव, तिचे स्पर्श करावा लागतो, म्हणजे आत्मस्वरूपामध्ये रममानता साधावी लागते. स्पर्श करणं हे शब्द आमच्यासाठी आचार्यांनी आमच्या भूमिकेत येऊन वापरलेले आहे. कारण शब्द मर्यादित आहे आणि आशय त्या शब्दांच्या पलीकडचा सांगायचा आहे, आणि आम्ही पलीकडचं बघायला शिकलो पाहिजे. त्या शब्दांनी जेवढं सांगितलं त्याच्याही पेक्षा आम्हाला काहीतरी जास्तीच समजायचं असणार आहे अध्यात्म ग्रंथांमध्ये. म्हणून वारंवार चेतना शक्तीला स्पर्श करतो. हे स्पर्शनेंद्रिय जनी सुख नाहीच आहे. स्पर्श करण्यासाठी आहे का आत्म्याचं सुख स्पर्शनेंद्रियांनी प्राप्त होणार? नाही आहे. 8 प्रकारच्या स्पर्शांनी आत्मा रहित आहे, 5 प्रकारच्या रसानी रहित आहे, 2 प्रकारच्या गंधानी रहित आहे. आत्मा असा अमूर्तिक आहे, आणि तरी आत्म्याला त्या बाबतीत असं म्हटल्या गेलं किंवा सांगितल्या गेलं की चेतना शक्तीला स्पर्श करतो. याचा अर्थ वारंवार वारंवार आत्मगुणांचं चिंतन, मनन, स्मरण, आत्मानुभूती यामध्ये तो आपलं लक्ष केंद्रित करतो. याप्रमाणे संपूर्ण परपरिणतीला उखडून फेकून, म्हणून ही जी बाह्य परिणती आहे याला समूळ काढून टाकलं, आणि हा आपला आत्मा ज्ञान स्वरूपामध्ये नित्य निराबाध, नित्य निराश्रवी असा हा असणार आहे. आणि ह्या गोष्टी बघताना ज्ञेयार्थ परिणमन आम्ही बघितलं की ज्ञेयाच्या अनुकूल आम्ही आमची विचारधारा बदलविली. हे झालं ज्ञेयार्थ परिणमन. वास्तविकतः वस्तू तत्वामध्ये कुणीही काहीही बिघाड करू शकत नाही, न त्याच्यामध्ये काही सुद्धा. तो प्रत्येक द्रव्य आपल्या उत्पाद वेळानुसार प्रतिसमय परिणत होणार आहे. त्याची एक निश्चित धारा आहे, आणि त्या क्रमाने, त्या धारेनी ते द्रव्य तसं परिणमणार आहे. आणि असं असताना आम्ही त्या वस्तूमध्ये इष्ट अनिष्ट कल्पना करतो. हे आमचं ज्ञेयार्थ परिणमन आहे. ही वस्तू मला सुखी दुःखी करू शकते, ही जर मान्यता आमची असेल तर आमचं अश्रद्धा रूप
ज्ञेयार्थ परिणमन आहे. आणि दुसरं सांगितलं की मिथ्यात्व गेलं, पण जोपर्यंत चारित्र्य मोहनीय आहे तोपर्यंत ही वस्तूच्या बाबतीत रागद्वेष परिणती सुरू आहे. ही परत भूमिकेनुसार बुद्धिपूर्वक अबुद्धिपूर्वक अशा रीतीने लावून या ज्ञेयार्थ परिणमनाला देखील हा जीवनातून वजा करतो. अश्रद्धारूप परिणाम ज्ञेयार्थ हा चौथ्याच पासून नाही आहे, पण हा मात्र चारित्र्य मोहजनित परिणाम मात्र हा जीवनात 10व्या गुणस्थानापर्यंत आहे. अशी ही ज्ञानीला अश्रद्धारूप परपरिणती नाही. ज्ञानीच्या जीवनात अश्रद्धारूप परपरिणती नाहीये, त्याचं ते ज्ञेयार्थ परिणमन नाही. आणि अस्थिरतारूप परिणतीला जिंकण्यासाठी सर्व शक्तीने पुरुषार्थ करतो. सर्व सामर्थ्यानिशी हा त्याच्यावर जणू काही एक प्रकारे हल्ला करतो. कारण पहिल्यांदाच आश्रवाधिकारामध्ये हा ज्ञानाला सुभट म्हटलेला आहे. सुभट म्हणजे अतिशय प्रवीण कुशल असा योद्धा म्हटलेला आहे. तो जसा योद्धा समोरच्या सैन्याची व्यूहरचना कशी आहे, त्याला कुठे छेद देता येईल हे पाहून बरोबर त्याच ठिकाणी प्रहार करतो. हा आश्रवाला जिंकण्यासाठी हा देखील आश्रवामधली कमजोर कडी कोणती आहे त्या ठिकाणी हा त्या आपल्या आत्मतत्वामध्ये शिरण्याचा प्रयत्न करतो. आश्रवाची पकड आहे आणि ही पकड कुठे ढिली आहे, कुठे कमजोर आहे, ही कमजोर कडी शोधून तिथे तो प्रहार करून आत्मसामर्थ्य जागृत करतो. म्हणून अशा तऱ्हेने हा आपल्या सर्व शक्तीनिशी या आश्रवाला परास्त करतो. त्याचा पुरुषार्थ प्रबल आहे. उपयोग परिणतीलाही वारंवार स्वभाव सन्मुख करतो. जाईल उपयोग, उपयोग स्थिर राहत नाही. कल्पना आहे, क्षयोक्षमी ज्ञान आहे, किती काळ उपयोग राहील. अहो, एक उत्तम संवहन वाल्या जीवाचाही अंतर्मुहूर्तापेक्षा उपयोग स्थिर राहू शकत नाही. तिथे निकृष्ट संवहन वाल्याची तर आणखी हीनता आहे. पण तरी देखील जो काही उपयोग त्याचा स्थिर राहील गेला तरीही परत परत वारंवार वारंवार तो तिथे आणण्याचा प्रयत्न करतो. एका जागी कॉन्सन्ट्रेट स्वतःला करतो. आणि ही असमर्थता कर्मोदय आला म्हणून नाही आहे, तर त्या पर्यायीचं सामर्थ्यच तेवढं आहे. आत्म्याचं तेवढंच सामर्थ्य होतं की तेवढाच का ती पर्याय टिकणार होती. असा हा दुर्बलतेमुळे असा हा उपयोग तिथे होतो आहे. याप्रमाणे परवृत्तीचा नाश करून केवल ज्ञान प्रगट करतो. आणि जेव्हा संपूर्णतः ही परवृत्ती सुटेल त्या समयामध्ये हा केवल ज्ञानी आहे बनलेला आहे. पंडित राजमलजींनी या कलशाच्या टीकेमध्ये बुद्धिपूर्वक आणि अबुद्धिपूर्वक वरचा एक पॅरा राहिला, जो रागादी भाव इच्छापूर्वक ज्ञात भावाने होतो तो बुद्धिपूर्वक राग जाणावा. आणि जो ज्ञात भावाशिवाय म्हणजे आम्हाला जाणता येत नाही अशा शिवाय इच्छेशिवाय कर्मोदय मात्र दुर्बलतेने होतो तो अबुद्धिपूर्वक जाणावा. म्हणून बुद्धिपूर्वक आणि अबुद्धिपूर्वक दोन विश्लेषण समजलं पाहिजे. इच्छापूर्वक आहे आणि ज्ञात होतो तो बुद्धिपूर्वक. जो ज्ञात होत नाही इच्छे विना आहे आणि कर्मोदयाच्या निमित्ताने आहे तो अबुद्धिपूर्वक. ज्ञानीला जे रागादी परिणाम होतात ते सर्वच अबुद्धिपूर्वक होतात. कारण राग करण्याची इच्छा नाही आहे आणि म्हणून
ज्ञानीचा परिणाम हा अबुद्धीपूर्वक पंडित राजमलजी म्हणणार आहे. सविकल्प दशेत ज्ञानीला राग असतो, तो त्यास जाणतोही, तथापि तो त्यास हेय समजतो, इच्छापूर्वक प्रवृत्ती करत नाही आणि म्हणून तो अबुद्धीपूर्वक आहे. पंडित राजमलजींनी या कलशेच्या टीकेमध्ये बुद्धिपूर्वक आणि अबुद्धिपूर्वकचा अर्थ करताना केला की जे रागादी परिणाम मनद्वारा बाह्य विषयांच्या अवलंबनाने होतात, जिथे बाह्य विषय आहे आणि प्रवर्तमान असताना जीवाला ज्ञात होतात, आणि जे परिणाम होत असताना आपल्यालाही जाणवतो की मला राग आलाय किंवा माझ्या मनात मानाचा उदय सुरू आहे, माया किंवा कपट आहे, हे जेव्हा जाणवतं तेव्हा तो बुद्धिपूर्वक आहे. आणि इतरांनाही बाह्य प्रवृत्तीवरून अनुमानाने ज्ञात होतात, ते बुद्धिपूर्वक आहे. आणि जे रागादी इंद्रिय आणि मन यांच्या व्यापाराशिवाय मात्र मोहोदयाच्या निमित्ताने होतात, केवळ कर्माचा उदय आहे आणि त्यांनी होतात, आणि जे जीवाला ज्ञात होत नाही ते अबुद्धिपूर्वक आहेत. अबुद्धिपूर्वक परिणामांना प्रत्यक्ष ज्ञानी जाणतात आणि त्यांच्या अविनाभावी चिन्हावरून ते अनुमानानेही ज्ञात होतात. बुद्धिपूर्वक परिणाम तर आम्हाला लक्षात येतात, पण अबुद्धिपूर्वक परिणामांना कोण जाणू शकतं? तर अवधी ज्ञानी, मनपर्यय ज्ञानी आणि केवल ज्ञानी हे त्यांना जाणू शकतात. त्यांची जाणण्याची कक्ष आहे. अवधी ज्ञानामध्ये आणि मनपर्यय ज्ञानामध्ये लिमिट आहे, आणि केवल ज्ञान मात्र अगदी काहीही न लिमिट ठेवता असीम असं जाणतात. आणि अशा तऱ्हेने हा परिणाम आमच्या जीवनामध्ये वारंवार कर्मोदयाच्या निमित्ताने होत आहे. यावर पंडित बनारसजी दासजी लिहितात, जे ते मनगोचर प्रगट बुद्धिपूर्वक, जे ते मनगोचर प्रगट बुद्धिपूर्वक तिह परिणामन की ममता हरतु है, त्या परिणामांची हा ममता हरण करतो. याचा अर्थ तो त्या परिणामामध्ये एकत्व करत नाही. मनसो अगोचर अबुद्धिपूर्वक भाव तिनके विनाशिवे को उद्यम धरतु है, त्याचा विनाश करण्यासाठी हा उद्यम करतो. यही भांति परपरिणति को पतन करे, मोख को जतन करे और भव जल तरतु है. अशा प्रकारे हा परपरिणतीला दूर करतो. परपरिणती पतन करे, मोक्ष को जतन करे, मोक्षाची अभिलाषा किंवा मोक्ष पुरुषार्थ जीवनामध्ये धारण करतो, आणि भव जल तरतु है, भवरूपी समुद्र तरून जातो. ऐसे ज्ञानवंत ते निराश्रव कहावे सदा, असे जे ज्ञानी आहे हे निराश्रवी आहे. जिनकी सुजस सुविच्छन करतु है, आणि ज्यांचं सुयश हे विवेकी जन नित्य जीवनामध्ये उजागर करत असतात. आणि ही परपरिणती दोन प्रकारची, अश्रद्धारूप आणि अस्थिरतारूप. ज्ञानीने अश्रद्धारूप परिणतीचा त्याग केलेला आहे, आणि अस्थिरतारूप परिणतीला जिंकण्यासाठी वारंवार तो स्वसन्मुख होतो आहे. आणि जर आम्ही आश्रवाच्या कारणांचा विचार केला आणि आश्रव कशा कशाने होतो आहे हे जर आम्ही बघितलं, तर मिथ्यात्व, अविरती, कषाय आणि योग या चार गोष्टी, चार प्रत्यय हे आश्रवाचे हेतू सांगितलेले आहे. मिथ्यात्वजनित आश्रव फक्त पहिल्याच गुणस्थानात आहे, लक्षात घ्या.
चौथ्यात जरी सम्यक्त्वाची प्राप्ती झाली तरी मिथ्यात्वाणी होणारा आश्रव फक्त पहिल्या गुणस्थानामध्ये आहे. पाचव्या गुणस्थानामध्ये अविरती त्याची एक कमी झाली तर काही जीवाच्या हिंसेची अविरती कमी झाली. 5 स्थावरकायिकाची हिंसा त्याला करावी लागते म्हणून ती अविरती आहे. आणि 5 इंद्रिय आणि मन अजून त्यांनी पूर्णतः त्याचा विषय व्यापार सोडला नाही म्हणून ती अविरती आहे. म्हणजे 5व्या गुणस्थानात अविरतीचा विचार केला तर एकच अविरती त्रसकायिक जीवाच्या हिंसेचा त्याग अनुव्रत धारण केले म्हणून त्याच्या जीवनात नाहीशी झाली. दुसऱ्या तऱ्हेने अविरती लावताना कषाय जनित अविरती लावली आहे. त्यावेळेला 5व्या गुणस्थानात अनंतानुबंधी जनित आणि अप्रत्याख्यानावरण जनित अविरती गेलेली आहे आणि प्रत्याख्यान जनित आणि संज्वलन जनित अविरती विद्यमान आहे. पुढे कषायांच्या बाबतीत जर आम्ही बघितलं तर कषायांची तरतमता बघून अनंतानुबंधी दुसऱ्यापासून गेलेला आहे किंवा दुसऱ्यात आहे पुढे नाही. अप्रत्याख्यानावरण चौथ्यापर्यंत आहे पुढे नाही. प्रत्याख्यानावरण 5व्यापासून पुढे त्या ठिकाणी नाही. अशा तऱ्हेने ही अविरती आम्हाला कमी कमी करायची आहे. आणि योग जर आम्ही बघितला चौथं कारण योगाचं तर हा 11 आणि 12 गुणस्थानापर्यंत योग आहे. 13 गुणस्थानपर्यंत योग आहे आणि 14व्या गुणस्थानामध्ये योगही नष्ट झालेला आहे. 13व्या गुणस्थानात योग अवस्थेमध्ये सयोगी केवली हे गुणस्थान आणि त्या ठिकाणी योगानी इर्यापथ आश्रव होतो आहे. 11 पासूनच योगानी फक्त आश्रव आहे. 11, 12 आणि 13 या 3 गुणस्थानात फक्त योगानी होणारा इर्यापथ आश्रव त्याच्या जीवनात आहे आणि बाकी सगळं नष्ट झालेलं आहे. यानंतर आता शिष्याच्या प्रश्नमालिका काही संपत नाही. शिष्याच्या मनामध्ये अजूनही आशंका आहे की हा जरी सम्यक दृष्टी आज झाला, आज त्याच्या जीवनात तो नवीन बंध नाही करणार, पण पूर्वीचं कर्म त्याच्या सत्तेत तर आहे. त्याच्या सत्तेत जर तो क्षायिक सम्यक दृष्टी नसेल तर मिथ्यात्वाची पण त्याच्या जीवनात सत्ता आहे. अनंतानुबंधीची देखील सत्ता आहे. जर क्षायिक सम्यक्ती असेल तर ही सत्ता संपलेली आहे, पण बाकीचे द्रव्य प्रत्यय कर्म अजून त्याच्या जीवनामध्ये विद्यमान आहे. आणि अशा तऱ्हेने त्याच्या जीवनामध्ये ही सगळी द्रव्याश्रवाची अशी ही संतती जिवंत असताना त्याचा उदय त्याला येतो आहे. त्याच्या सत्तेमध्ये ते कर्म पडलेलं आहे आणि म्हणून त्याला तुम्ही निराश्रवी कसं म्हणू शकता. वारंवार वारंवार शंकापूर्ण समाधानाला प्राप्त होत नाही तोपर्यंत शिष्य आपल्या मनातल्या शंका विचारणारच आहे. हाच प्रश्न गाथा क्रमांक 117 मध्ये उपस्थित केलेला आहे. सर्वस्यामेव जीवन्त्यां द्रव्य प्रत्यय संततौ कुतो निराश्रवो ज्ञानी नित्यमेवैति चेन्मतिः. सर्वस्यामेव जीवन्त्यां द्रव्य प्रत्यय संततो कुतो निराश्रवो ज्ञानी नित्यमेवैति चेन्मतिः. ज्ञानीला सर्व द्रव्याश्रवाची परंपरा विद्यमान असतानाही असे का म्हणतात की ज्ञानी सदैव निराश्रवी आहे. अशी जर तुझी चेन्मती, अशी जर तुझी मती असेल, आशंका असेल, तर त्यावर आता स्वयं कुंदकुंदाचार्य 4 गाथांच्या माध्यमातून उत्तर देणार आहे. हा कलश जो आहे पुढील गाथाचा सूचना रूपाचा कलश आहे. याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे की अज्ञान अवस्थेमध्ये ज्ञानीनी सर्व कर्म बांधलेलं होतं. जोपर्यंत त्याला सम्यक्त्वाची प्राप्ती झाली नव्हती
तोपर्यंत तो मिथ्यात्वही बांधत होता. सगळं कर्म त्याच्या जीवनामध्ये विद्यमान होतं आणि ते कर्म तर काही संपूर्णतः एकदा सम्यक दर्शनाची प्राप्ती झाल्याबरोबर निघून गेलं नाही. मग असं सगळं असताना त्याचा जो उदय येणार आहे आणि जे बांधलेलं कर्म आहे ते उदयात आल्याशिवाय नष्ट होत नाही. मग हे सगळं विद्यमान असतानाही तुम्ही त्याला म्हणणार आहे की हा निराश्रवी आहे. म्हणून यावर पंडित बनारसजी दासजी पण लिहितात, जो जग में विचरे मतिमंद, सुछंद सदा वरते बुध तैसो. जसे जगामध्ये हे मतिमंद म्हणजे मिथ्यात्वी आहे, ते सुछंद सदा वरते बुध तैसो. चंचल चित्त असंजित वैन, शरीर स्नेह जथावथ जैसो. त्यांचं चित्त अजूनही चंचल आहे, असंजित असं वचन आहे, शरीरावर प्रेम आहे, सगळं काही. तर परिस्थिती काहीही बदलली नाही. सम्यक दर्शन झालं पण परिस्थिती काय बदलली त्याच्या जीवनामध्ये? काहीही बदलल्यासारखी दिसत नाही. तो अजूनही शरीरावर त्याचं प्रेम आहे, अजूनही वाणीमध्ये तेवढी अशी मौनता साधता आली नाहीये, चित्तामध्ये चंचलता आहे. भोग संजोग परिग्रह संग्रह मोह विलास करो जैसो. सगळं आहे. भोग सामग्री कोणती सोडली? कारण चौथं गुणस्थान आहे. अजून असंयम आहे, कोणत्याही प्रकारे भोगाचा त्याग केला नाही, संयोग जनित काहीही सोडलं नाही. परपरिग्रहाचा अजून मोह जीवनात आहे. मोह म्हणजे राग आहे. आणि असं आहे, पूछत शिष्य आचार्य सो यह सम्यकवंत निराश्रव कैसो. शिष्य प्रश्न विचारतोय आचार्यांना, सो यह सम्यकवंत निराश्रव कैसो. सम्यक ज्ञानी झालं की झालं का? त्यांनी काहीही केलं तरी चालेल का? अशा प्रकारचा प्रश्न आहे. तो भोगामध्ये भोग भोगताना आम्हाला दिसतो आहे आणि तरीही तुम्ही त्याला निराश्रवी म्हणणार का? तो सगळ्या प्रकारच्या परिग्रहाचा अजूनही संच करतो आहे आणि तरीही तुम्ही त्याला निराश्रवी कसं काय म्हणू शकता? अशा प्रकारचं हा प्रश्न या गाथेमध्ये पुढच्या गाथाच्या उत्थानिकाच्या दृष्टीने अमृतचंद्र आचार्यांनी या ठिकाणी स्वयं उपस्थित केलेला आहे. आणि याचं उत्तर आपण उद्याच्या गाथांमध्ये, 4 गाथा एकदम संयुक्त गाथा आहे, त्या गाथांमध्ये बघू. आणि हाही आम्हाला मनामध्ये विचार करायचा आहे की जर खरोखर भोगांविषयी अरुची आहे, भोग मला जबरदस्तीने भोगण्यासाठी मला बाध्य करत आहे, मला या भोगांमध्ये बिलकुलही रुची नाही, असं जर याच्या मनाची धारणा असेल, घरामध्ये राहून देखील जो वैरागी जीवन जगू शकत असेल, घरामध्ये असताना देखील ज्याच्या जीवनात वानप्रस्थाश्रमाची ठिणगी विद्यमान असेल, वानप्रस्थाश्रम हा काही बाहेर जाऊन घेण्याची गोष्ट आहे असं नाही, घरातही राहून आम्ही वानप्रस्थाश्रम स्वीकारू शकतो का? अशा प्रकारची भूमिका आमच्या जीवनात येऊ शकते का? हा विचारही या अनुषंगाने आम्हाला करायचा आहे. भोग पडले आहे आणि भोगीला त्याच्यामध्ये अनुराग नाही. एका पात्रातून दुसऱ्या पात्रामध्ये जणू काही ठेवण अशी सुरू आहे. म्हणजे जसा चमचा आहे, चमचा जरी श्रीखंडामध्ये टाकला किंवा एखाद्या कडू रसामध्ये टाकला तरी त्या चमच्याला काहीही हर्ष विषाद नाही. असं हे आमचं आयुष्य हर्ष विषाद रहित बनवता येऊ शकतं का? या अनुषंगाने आम्हाला या प्रश्नाचं उत्तर पाहायचं आहे. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोक. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम
नमो आयर्याणं नमो उच्चायाणं नमो लोये सव्वसाहूनम. सर्वांना जय जिनेंद्र.